फक्त 10 वर्ष पण स्वप्न मोठं, मातीला कोरवाळून सुवर्ण जिंकण्याचं. शिराळा तालुक्यातील चरणगावचा हा लहानसा शूरवीर गुणवान श्री चोरमारे वयाच्या आकड्याला चुकारून त्याने जिद्दीचं वज्र उचललं. मोबाईलवरती व्हिडिओ पाहत स्वतःचा सराव करत राहिला. ना तक्रार ना ठार, फक्त तपस्वी मेहनत आणि अतांग विश्वास. नमस्कार. लोक म्हणतात तो छोटा सिकंदर आहे, निवेदक म्हणतात छोटा पॅकेट बडा धमाका, आणि मैदानात प्रेक्षक ओरडतात ही उडी परत पाहायची आहे. कारण हे काही साधं खेळणं नाही, ही आहे जिद्दीची जळती मशाल. घरात कोणी कुस्तीशी संबंधित नाही, पण काळजात पेटलेली एक आग, मी काहीतरी करून दाखवणारच. शिकवायला कोणी नव्हतं तरी स्वतःचा गुरु झाला. न शिकवलेल्या गोष्टी आयुष्य शिकवतं, पण जर मनात आग असेल तर ती गोष्ट आयुष्य बनते. मन नव्हती पण चिकाटी होती. तालमीचा दरवाजा त्यांनी स्वतःच्या कणखर इच्छाशक्तीने उघडला आणि मग उगवला तो दिवस. पनोरे गावात खेळली गेली पहिली कुस्ती आणि तिथंच त्याच्या यशाची धग पेटली. मी जिंकण्यासाठी आलो नाही, मी इतिहास लिहायला आलोय, हा विचार डोक्यात घेऊन तो उतरला मातीत आणि जिंकली लाखो हृदय. फक्त 3 वर्षात 302 कुस्त्या आणि त्या 300 विजय, फक्त 2 पराभव. कोणताही शॉर्टकट नाही, कोणतीही लवकर यशाची हाव नाही, फक्त श्रम, शिस्त आणि संयम या मंत्राने तो घडला. त्याची उलटी उडी हे लोकांसाठी क्षणभराचं स्वप्न असतं. विजयानंतर जेव्हा तो हवेत झेप घेतो तेव्हा लोकांच्या काळजावर एक स्वप्न उडी मारून जाते. त्याच्या एका उडीत थरार असतो, प्रेरणा असते आणि असतो विश्वास. शावाडी, सांगली, कराड, शिराळा सगळीकडे त्याच्या नावाची गुंज. त्याचे डाव, धोबी, बॅकथ्रो, निकालटाण हे समोरच्या पायाखालची जमीन हलवतात. आता शेडगेवाडीच्या मल्लविद्या केंद्रात तो स्वतःला अजून धार देतोय. आता थांबायचं नाही, अजून लढायचंय. स्वप्न अजून बाकी आहे. हा फक्त एक खेळाडू नाही, तो एक प्रेरणादायी चैतन्य आहे, ज्याचं वय लहान असलं तरी मन मात्र सिंहासारखं कणकर आहे. त्याच्या प्रत्येक विजयामागे आहे त्याचे वडील कमल चौमारे यांची सत्संग आणि चिंचोलीचे निवेदक सुरेश जाधव सर यांचं मोलाचं मार्गदर्शन. शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं, वय लहान असो किंवा मोठं, मनात जर चित्त असेल ना तर माती ही सोनं होते आणि खेळ ही इतिहास घडवतो. गावातर्फे या लढवया पैलवानाला मनपूर्वक शुभेच्छा. उंच भरारी घे, कारण तुझा आकाश अजून मोठा आहे.